त्यामध्ये आपण आशीर्वादित होत असाल आणि विशेष करून आज या सायंकाळी आपण विशेष करून हा विषय अभ्यासत असताना हा 13वा भाग आहे जवळजवळ आणि आतापर्यंत आपण अनेक वेगवेगळी जी महत्वाची मूलभूत सत्य आहेत ती पाहिली आहेत कारण ते आपल्या वैयक्तिक जीवनाशी संबंधित आहेत. मग त्यामध्ये अगदी आपला तारणाबद्दल आपण शिकलो, त्यानंतर आपल्या विश्वासाबद्दल आपण शिकलेलो आहे आणि आणि प्रार्थनेबद्दल आपण शिकलेलो आहे. सर्व ज्या 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 बाबी आहेत त्या आपण अभ्यासलेल्या आहेत आतापर्यंत. ओके. तर आज या सायंकाळी सगळ्यात महत्वाचा विषय जो आहे तो आपण पाहणार आहोत आणि तो म्हणजे आत्मसन्मान. ओके. सन्मानाच्या संबंधामध्ये आपण आज काही महत्वाचे सत्य आपण शिकणार आहोत पवित्र शास्त्रामधून. कारण हा विषय सहसा मला वाटत नाही की आतापर्यंत कुठं आपण याचा विचार केला असावा किंवा कुठेही शिकवण्यात आला असावा. पण आज आपण बायबल मधून अद्भुतरीत्यानं काही महत्वाची सत्य यामध्ये शिकणार आहोत. पण या विषयाला हात घालण्या अगोदर आता काय वाटतं तुम्हाला आत्मसन्मानाबद्दल? अ, तुमचे काय विचार आहे? काय सांगू शकता तुम्ही? काय वाटतं? कोण बोलू शकतं? आत्मसन्मानाबद्दल काय तुम्हाला माहित आहे? काय बोलू शकता आपण? बरं, एक सर्वसाधारण रीतीनं स्वतःच्या बद्दल जर आपण बोलायचं ठरवलं, तर आत्मसन्मानाबद्दल आपण काय सांगू शकतो? कोणी अपमान नाही करायला पाहिजे, अपमानास्पद वागणूक दिली नाही पाहिजे. हा हा. मग आपला ओके. आत्मसन्मान तो थोडासा दुखवतो. जर बरोबर. आपण काय उच्च स्टेटसला जरी असलो आणि जर तशी ट्रीट आपल्याला नाही मिळाली, हो. तेव्हा आपण आपला थोडस आत्मसन्मान बरोबर. दुखवण्यासारखं वाटतं. बरोबर आहे. अगदी बरोबर आहे. बरोबर आहे. आणखी काय सांगू शकाल? तर कोणत्याही प्रकारे आपल्याला माहित आहे की जसं आंटीने सांगितलं की जर उच्च ठिकाणी जर कोणीतरी नाही का पोस्टमध्ये आणि जर त्याच्याबद्दल काही बोललं किंवा त्याची जी जो अधिकार आहे त्याच्या विरुद्ध जरी बोललं गेलं तरी कुठंतरी तो आत्मसन्मानाला ठेच लागते. किंवा इवन जर कोणी उच्च शिक्षित असेल आणि आणि कोणी जर अडाणी जर काही बोललं तरी जगामध्ये ह्या गोष्टी होतात, बरोबर की नाही? वेळोवेळी ह्या गोष्टी घडतात. तर आत्मसन्मान का इतका महत्वाचा आहे मनुष्यासाठी? त्याला इतकं का मनुष्य जो आहे तो महत्व देतो? का बरं इतकं ते नाही का इतकं मनाशी जोडलेलं आहे आणि त्याने इतकं निराशा त्याने अगदी त्याच्या चेहऱ्यावर ते दिसून येतं. आणि त्याचं सगळं जणू काय त्याचं सर्व काही हिरावून घेतल्यासारखं ते होऊन जातं नाही का? तर आत्मसन्मानासाठी मनुष्य काहीही करू शकतो, काहीही करू शकतो, बरोबर की नाही? पण आता ज्यावेळेस आपण ह्या सर्व गोष्टी पाहिल्या, तर स्वभावतः असं सर्व काही घडू शकतं, बरोबर? पण ज्यावेळेस आपण आत्मसन्मानाबद्दल शिकतो, तर एक विश्वासणारा म्हणून आता आत्मसन्मानाबद्दल आपल्याला काय माहीत पाहिजे? ते आपण या सायंकाळच्या समयी शिकणार आहोत. पण आपण ज्यावेळेस आत्मसन्मानाबद्दल शिकणार आहोत, तर मला असं वाटतं की अ, अ, दुसऱ्या भाषेत जर आपण पाहिलं, तर स्वतःचा बडेजाव करणं किंवा स्वतःबद्दल अभिमान बाळगणं किंवा स्वतःला काहीतरी उच्च स्थानासाठी विचार करणं, बरोबर की नाही? आणि मग अशाच प्रकारची घटना आपल्याला
सुरुवातीपासूनच पाहायला भेटते नाही का? का बरं जो जो दिव्यदूत होता, बरोबर की नाही, त्याला खाली फेकण्यात आलं. त्याच्या मागचा जर उद्देश आपण पाहिला तर तो गर्विष्ठपणा, घमंडीपणा एक एक वेगळा भागाकडे आपल्याला घेऊन जातं, बरोबर की नाही? आणि तशाच प्रकारे अनेक अर्थाने आपल्याला या सर्व गोष्टी पाहायला भेटतात. पण ज्यावेळेस एक विश्वासणारा म्हणून आपण पाहतो, तर नक्कीच आत्मसन्मान प्रत्येकाला आहे. प्रत्येक व्यक्तीला असायलाच पाहिजे, बरोबर की नाही? पण योग्य आत्मसन्मान काय आहे? ते आपण थोडक्यात समजून घेऊया. तर अगदी सुवार्तेपासून आणि मग आपण आपल्या आपल्या या जीवनाकडे आपण बारकाईने आपण पाहू. ठीक आहे. तर सगळ्यात पहिलं ज्यावेळेस आपण आत्मसन्मानाबद्दल पाहतो, तर जग कशा प्रकारे पाहतं? तर जग पुष्कळ वेळा काय म्हणतं, की तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवा, स्वतःवर प्रेम करा, स्वतःला उंच समजा, नाही का? तुम्ही तुम्ही कुणीच नाही का असे तुम्ही तुम्ही सर्वोच्च आहात आणि तुम्ही सगळे काही आहात आणि तुम्ही स्वतःला कधीच कमी लेखू नका. तुम्ही वरचढ असायला पाहिजे. बरोबर की नाही? पण ज्यावेळेस आपण पवित्र शास्त्रामध्ये येतो, तर पवित्र शास्त्र सगळ्यात अगोदर स्वतःपासून ते आपल्याला देवाकडे वळवतं. बरोबर की नाही? कारण आत्मसन्मान हा आपल्याला स्वतःकडे पाहायला शिकवितो. स्वतःवर लक्ष केंद्रित करायला लावतो. है ना? कारण आत्मसन्मान हा माझ्या वैयक्तिक जीवनाबद्दल आहे. माझ्या व्यक्तित्वाबद्दल आहे. माझ्या स्वतःबद्दल आहे. आणि मी स्वतःकडे पाहत आहे. पण ज्यावेळेस बायबल आपल्याला शिकवितं, तर बायबल सगळ्यात अगोदर आपल्याला स्वतःपासून देवाकडे पाहायला सांगतं. सगळ्यात अगोदर देवाकडे आपण पाहू, देवाला ओळखू आणि विशेष करून देवाला पाहत असताना ज्यावेळेस आपण पवित्र शास्त्र उघडतो, तर सगळ्यात अगोदर ज्यावेळेस आपण देवाबद्दल विचार करतो, तर तिथं आपल्याला पाहायला भेटतं, की हा देव हा महान निर्माणकर्ता देव आहे. अगदी पहिले 2 अध्याय उत्पत्तीचे आपल्याला त्याबद्दल शिकवितात. पण त्याच्याही पुढे गेलो आपण, की आपल्याला हेही शिकायला भेटतं, की मनुष्य पतन पावलेला आहे. त्या देवापासून तो दुरावलेला आहे. तिथं मात्र देव अतिपवित्र सुद्धा आपल्याला पाहायला भेटतो. देव अतिपवित्र आहे, अतिशुद्ध आहे. तो पाप पाहू शकत नाही. तो पापाचा तिटकारा करतो आणि मग असा हा अतिपवित्र देव त्याच्या समोर उभं राहण्यासाठी मानव पूर्णपणे कसा आहे, अपात्र आहे. तो दुर्बळ आहे. आणि त्याचीच एक सुंदर झलक आपल्याला एदेन बागेमध्ये सुद्धा पाहायला भेटते. बरोबर की नाही? की जिथं आदाम आणि हवा जी होती, ज्यावेळेस त्यांनी ते पतन पावलेलं आहे, त्यांनी देवाची आज्ञा मोडली आणि मग बऱ्या वाईटाचं ज्ञान अगदी नाही का आपल्याला पाहायला भेटतं. ते जागृत झालेलं, त्यांना पूर्णपणे खऱ्या रीतीने ते नग्न आहेत याची जाणीव झाली. त्यांना लज्जा वाटायला लागली आणि तिथं काय घडायला लागलं, की ते देवापासून पळायला लागले. दुसरी बाब आता ते स्वतःच्या प्रयत्नांनी देवासमोर उभं राहायला चा प्रयत्न करायला लागले. पण ते देवासमोर उभं राहू शकले होते का? नाही. आदाम लपलेला आहे. का बरं? कारण आपली ही भयानक अशी अवस्था आहे आणि आपण स्वतःहून देवासमोर उभं राहू शकत नाही. तर जेव्हा आपण देवाच्या ओळखीबद्दल विचार करतो, तर ज्यावेळेस आपण देवाबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करतो, तर जितकं देवाबद्दल आपण जाणतो, तितकं आपल्याला आपल्या स्वतःबद्दल सुद्धा आपल्याला आपली दयनीय अवस्था दिसत चालते आणि आपला जो आत्मसन्मान आहे, तोच पूर्णपणे तिथं आपल्याला पूर्णपणे नाही का बदल आपल्याला पाहायला भेटतो. आपण अगदी आता स्वतःपासून देवाकडे आपलं लक्ष केंद्रित होतं. तर सगळ्यात पहिलं देवाला ओळखणं. बायबल आपल्याला ते शिकवितं, की देवाला ओळखा. तो देव पवित्र आहे. तो देव अतिशुद्ध आहे. तो देव तो महान निर्माणकर्ता देव आहे. तो सार्वभौम, तो न्यायी देव आहे. तो नीतिमान देव आहे. आणि त्याच्यासमोर आपण बिलकुल उभं राहू शकत नाही. पण या सर्व गोष्टींमध्ये तिथंच तो आपल्याला सोडून देत नाही. ते आपल्याला अगदी फोडतं. आपला आत्मसन्मान तोडून टाकतं. तिथं आता स्वतःवर विश्वास ठेवायला जागा नाही. तिथं आता स्वतःवर प्रीती करायला पण जागा नाही. तिथं स्वतःला उंच करायला पण जागा नाही. मग अशा वेळी काय पर्याय आहे? आदाम हवेची ती जी पानांनी शिवलेली वस्त्र आहेत ना, ती काढायला पाहिजे आणि तिथं चमड्याची वस्त्र घालायला पाहिजे त्यांनी, जेणेकरून ती टिकतील.
त्यांची नग्नता पूर्ण झाकली जाईल आणि हे केवळ आणि केवळ देव करू शकतो. आणि हे कसं शक्य आहे? त्याच्यासाठी देवाने काहीतरी एक पाऊल उचलायला पाहिजे. देवाने स्वतः त्यासाठी योग्य भरपाई करायला पाहिजे. देव स्वतः भरपाई करताना दिसतो. देव स्वतः किंमत चुकवताना दिसतो, आपल्याला पाहायला भेटतं. त्याने तिथं सुंदर झलक दिलेली आहे, की अशाच प्रकारे एक दिवस माझा कोकरा वधल्या जाणार आहे. एवढंच नाही, तर त्याने अभिवचन सुद्धा तिथं दिलेलं आहे. ते एदेन बागेमध्ये अगदी अंधकारमय असा निबिड अंधकारामध्ये एक छोटीशी नाही का, जशी एक छोटीशी चांदणी आपल्याला दिसते, ती चमकत आहे. पूर्ण निबिड अंधकार आहे आणि त्या अंधकारमय स्थितीमध्ये एक छोटेसा अशी एक प्रकाश आपल्याला दिसतो, चांदणी, नाही का? तर मग तशाच प्रकारे तिथं एदेन बागेमध्ये आपण पाहतो, जिथं तर सांगितलेलं आहे की स्त्रीचं संतान येणार आहे. आणि एवढंच नाही, तर मग ते कसं येईल, त्याच्यासाठी देव जुन्या करारामध्ये मार्ग तयार करतो, बरोबर. आणि मग आपण नवीन करारामध्ये येतो, गलतीकारस पत्रामध्ये, तर तिथं आपल्याला शिकायला भेटतं की पहा, काळाची पूर्णता झाली तेव्हा देवाने त्याला पाठवलेला आहे, त्याच्या पुत्राला पाठवलेला आहे. तो स्त्रीद्वारे जन्मला म्हटलेला, नियमशास्त्राधीन असा जन्मला म्हटलेला आहे. आता आता आपली ओळख ही आपल्या स्वतःमध्ये नाहीये, बरोबर की नाही? तर आपली ओळख ही आता आपल्या स्वतःमध्ये नाही राहिलेली. कारण जर मी माझी ओळख घेऊन गेलो, तर मी कधीच उभं राहू शकणार नाही. उदाहरणार्थ, जर मला एखाद्या सर्वोच्च अशा अधिकाऱ्याकडे जायचं आहे, तर मला आहे ना, अ, कोणीतरी नाही का त्याच्या जवळचा व्यक्ती, अ, त्या ठिकाणी काम करणारा नाही का, त्याचा जो 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 सहकारी असेल, त्याच्यासोबत त्या संलग्न व्हावं लागेल, त्याला बोलावं लागेल, किंवा त्याच्या त्याच्या खालचे पण आणखी अधिकारी आहेत, त्यांना भेटावं लागेल. तेव्हा एक 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 करून मी तिथपर्यंत पोहोचू शकणार आहे. मी स्वतःहून जर तिथपर्यंत उभं राहण्याचा प्रयत्न केला, तर मी कधीच जाऊ शकणार नाहीये, बरोबर की नाही? तर हे तर आपल्या जगातील लोकांबद्दल झालं. पण देवाबद्दल विचार करत असताना तसंच आहे. देव तर अतिउच्च आहे, त्याच्या समोर आपण पोहोचूच शकत नाही. आपण पहा, ह्या पृथ्वीवर आपण राहतो, आणि पहा, जर तुम्ही अ, आपल्यामधील सर्व पुष्कळ लोकांनी विमानातील प्रवास केला असेल, नाही का? मी तर नाही केला, पण मी तर पाहिलेलं नाही का, टीव्हीवर इकडे तिकडे आपण पाहतो. पण जर तुम्ही थोडे जरी उंच अंतरावर गेले, किंवा डोंगरावर जरी जाऊन तुम्ही जर खाली पाहिलं, तर तुम्हाला छोट्या छोट्या असं सर्व चित्र दिसतं, नाही का? आणि अगदी उंच गेल्यानंतर फक्त ढग, आणि खाली एकदम अगदी छोट्या छोट्या असे कीटकासारखं मनुष्य दिसू लागतात, नाही का? तर काय आहे आपली ओळख? देवाच्या दृष्टीनं जर आपण पाहिलं, तर आपण अगदी कीटकासारखे आहोत. देव अतिउच्च ठिकाणी विराजमान आहे. आपण तिथं कितीही काहीही प्रयत्न केले, तरी आपण कधी अ, आकाशामध्ये उंच भरारी, नक्कीच आपण आकाशामध्ये काही अंतरापर्यंत भरारी मारू शकतो. पण त्याच्या पुढे आपण जाऊ शकणार नाही. मग आता या सर्व गोष्टींबद्दल विचार करत असताना, देवाबद्दल ज्यावेळेस आपण ह्या गोष्टी जाणून घेतो, की देव अति उंच आहे, तिथपर्यंत आम्ही पोहोचू शकत नाही, आणि तिथपर्यंत पोहोचायचं आहे, तर माझ्याकडे काहीच नाहीये, बरोबर की नाही? माझ्याकडे काहीच नाही. मला जर तिथपर्यंत पोहोचायचं आहे, तर मला असं काहीतरी पाहिजे, जे मला या पृथ्वीवरून तिथपर्यंत घेऊन जाईल. तुम्हाला माहिती आहे की याकोबाला एक स्वप्न पडलेलं होतं. याकोबाचं जे स्वप्न होतं, ते त्याला नमवणार होतं. एकीकडे झुंज, देवाच्या सोबत त्याची झालेली झुंज आपल्याला पाहायला भेटते. पण दुसरीकडे आणखी एक स्वप्न तो पाहतो, जिथं जिथं एक शिडी तो पाहतो, बरोबर की नाही? जी शिडी पृथ्वीला लागलेली आहे, तिचं एक टोक, आणि दुसरं टोक कुठं आहे? स्वर्गाला जोडलेलं आहे. आणि त्या शिडीवरून तो काय पाहतो? स्वर्गदूत खाली उतरत आहेत आणि चढत आहेत, हे तो स्वप्न पाहतो, बरोबर की नाही? आणि तेच चित्रण घेऊन प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की तशाच प्रकारे देवाचा पुत्र आहे, जो स्वर्गातून खाली उतरलेला आहे, आणि आता त्या ख्रिस्तामध्ये आपली खरी ओळख आहे. आता पॉल सुद्धा म्हणतो की आता ख्रिस्त हा लाभ मला मिळावा, म्हणून माझ्या सर्व माझी ओळख, आणि माझं सर्व ज्ञान, माझं चातुर्य, आणि माझं सन्मान, आणि माझं उच्च पद, ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत, माझं ज्ञान,
मी सर्व गोष्टी हानीच्या समजतो म्हणताय. तर मग तिथं कुठंतरी आपला जो स्वतःचा आत्मसन्मान आहे, स्वतःवर विश्वास ठेवणं आणि स्वतःला उंच करणं, तिथं अगदी चक्काचूर होतं. आणि आपल्याला हे समजतं, की आपली ओळख आता आपल्या स्वतःमध्ये नाहीये, तर ही ख्रिस्तामध्ये आहे. आणि मग हे आपल्याला नम्र करतं. बरोबर की नाही? आणि म्हणून खरा जो आत्मसन्मान आहे, हा स्वतःकडे पाहण्यात नाहीये, तर ख्रिस्तामध्ये आपण कोण आहोत, हे ओळखण्यामध्ये आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे. तर मग काय आपल्याला ठाऊक असायला पाहिजे, विश्वासणाऱ्याला काय माहीत पाहिजे, ख्रिस्तामध्ये आपण कोण आहोत? तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे अ, जे आपण आत्ताच पाहिलेलं आहे इतक्या वेळ, की देवाने मनुष्याला त्याच्या प्रतिमेमध्ये घडवलेलं आहे. देवाच्या प्रतिमेमध्ये आपण घडवण्यात आलेलो आहोत आणि प्रत्येक व्यक्ती देवाच्या दृष्टीने मौल्यवान आहे. हे आपण समजून घेणं गरजेचं आहे. म्हणूनच योहान 3:16 मध्ये काय म्हटलेलं आहे, की देवाने जगावर एवढी प्रीती केली म्हटलेलं आहे. बरोबर की नाही? तर अ, अ, व्यक्तीला मूल्य आहे. त्याच्या त्याच्या निवडलेल्या प्रत्येक व्यक्तीला मूल्य आहे. आणि आणि याचा अर्थ हा आहे, की देव मनुष्याला तुच्छ लेखत नाही. कारण देवाने ती निर्माण केलेली आहे. देव म्हटला, की चांगलं आहे. बरोबर की नाही? तर त्याबद्दल आपल्याला इथं शिकायला भेटतं. आपण आपण मौल्यवान आहे ख्रिस्तामध्ये. त्याच्याबद्दल आपल्याला पाहायला भेटतं. आणि आणि पुढे विशेष करून ज्यावेळेस आपण काही वचनं पाहतो, जसं उदाहरणार्थ इफिस 2:11 ते 13 जर आपण पाहिले, इफिस 2 आणि वचन 11 ते 13 पहा, जिथं अशा प्रकारे म्हटलेलं आहे, की पहा, म्हणून आठवण करा, की तुम्ही पूर्वी देहाने परराष्ट्रीय व ज्यांची सुनता हाताने केलेली म्हणजे देहाची देहाची आहे, अशा स्वतःला सुन्नती म्हणवणाऱ्या लोकांकडून बेसुन्नती म्हणवले जाणारे होता, ते तुम्ही त्यावेळेस ख्रिस्तविरहित इस्रायलच्या राष्ट्राबाहेरचे वचनाच्या करारांना परके, आशाहीन व देवविरहित असे जगात होता म्हटलेलं आहे. मग काय आहे? तरी यहुदी लोक परराष्ट्रीयांकडे फार वेगळ्या नजरेने पाहायचे. अगदी अगदी खरं तर ते काही काही वेळा कुत्रा असा हा शब्द सुद्धा ते उच्चारायचे परराष्ट्रीयांबद्दल. आणि फार खालच्या नजरेने ते पाहायचे. आणि खरंच आपली अवस्था तशी होती. कारण आपण स्वभावतः आणि जर आपण पाहिलं रक्त-मांसाने आपण खरं अब्राहामाशी जोडलेले नव्हतो. आपण परकीय देशातून, परकीय भागातून आपण आहोत. पण तरी सुद्धा अशी अवस्था असताना सुद्धा ख्रिस्तविरहित असताना एक वेळेस आपण अशा प्रकारे होतो. इस्रायलच्या राष्ट्राबाहेरचे पण होतो आपण. परकीय होतो म्हटलेलं आहे. तर मग इथं हे आपल्याला काय दाखवत आहे? उपरे, परके नाही का? आणि कराराला कराराला परके असणारे, देवविरहित, आशाहीन. म्हणजे हे काय दाखवत आहे माहिती आहे का? की आपल्याकडे असं काहीच नव्हतं, की जे खऱ्या रीतीने आपलं आपलं नाव उंचावू शकेल आणि देवासमोर आपण उभं राहू शकेल. मग हे आपल्याला काय दाखवतं? की आपली किंमत कशामध्ये आहे? आपल्या आपल्या यशामध्ये नाहीये. किंवा किंवा लोकांच्या नाही का, मी किती किती लोकांमध्ये सन्मानित आहे. त्याच्यामध्ये नाही आहे आपली किंमत. तर मग कशामध्ये आहे? ख्रिस्तविरहित तुम्ही कितीही श्रीमंत असले, कारण कारण एके ठिकाणी विशेष करून काय म्हटलेलं आहे, की मनुष्याने सर्व जग मिळवलं. म्हणजे पहा ही किंमत किती अफाट आहे. सर्व जग हे जर आपण तोललं, तर हे किती मोठी किंमत झाली. पण तरी सुद्धा हे सर्व जग तुम्हाला काय, तुमच्या आत्म्याचं बचाव नाही करू शकणार. तर या सर्व जगाचं मोल जितकं आहे, त्याच्यापेक्षा अधिक मौल्यवान काहीतरी आहे. आणि ते तुम्हाला खरा आत्मसन्मान देणार आहे. ते तुम्हाला खरं देवासमोर उभं करू शकणार आहे. आणि ती किंमत या सर्व जगाच्या मौल्यवान किमतीपेक्षा अतिमौल्यवान आहे. आणि ती म्हणजे देवाचा एकुलता एक पुत्र येणं, वधस्तंभावर मरलं, त्याचं मरण
आणि त्याचं अद्भुत रक्त सांडणं आणि पुन्हा उठणं, तर ती किंमत आपल्याला त्या वधस्तंभावर पाहायला भेटते. कारण या जगाला निर्माण करता, या सर्व गोष्टींचा निर्माण करता स्वतः मानव म्हणून येतो, तो देहधारी होतो आणि मरण पावतो आणि आपलं रक्त या पृथ्वीवर सांडतो. ही किती मोठी गोष्ट आहे. तुम्ही देवासाठी मौल्यवान आहात. जेव्हा तुम्हाला वाटतं की अरे मी निरुपयोगी आहे, जेव्हा तुम्हाला वाटतं की अरे माझी कोणीच काळजी करत नाही, अरे मी एकटा आहे, माझ्याकडे पाहायला कोणी नाही, कधी कधी जग आपली थट्टा करताना दिसतं, कधी कधी आपल्याला एकटं पडलेलं वाटतं, कधी कधी आपण निराशेतून जाताना दिसतो, नाही का? वेगवेगळ्या प्रकारे आपण स्वतःला पाहतो. परंतु जेव्हा ह्या सर्व गोष्टींकडे आपण जात असताना, निराशेतून जात असताना, आपल्याला स्वतःला असं जाणवतं पुष्कळ वेळा, अरे माझं काही उपयोग आहे की नाही, माझी कोणतीच लायकी नाहीये, मी काहीच करू शकत नाही आणि माझी कुणी काळजी करत नाही, माझ्याकडे कोणी लक्ष देत नाहीये. तर पहा, तेव्हा त्या क्रूसाकडे पहा, तेव्हा तुम्हाला ती समजेल की पहा, महान निर्माणकर्ता देव, त्याचं लक्ष तुमच्यावर आहे. ज्यावेळेस आपण आत्मसन्मानाबद्दल विचार करतो, तर खऱ्या रीतीने मग आपला जो आत्मसन्मान आहे, त्याचं मूळ देवाशी असलेल्या नात्यामध्ये आहे. कारण 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 जग आपली ओळख बाह्य गोष्टींवर ठरवतं, नाही का? कारण जर एखादा खूप चांगले कपडे घालतो, खूप चांगली चांगली मोठी नाही का आलिशान गाडीमध्ये तो येतो, तर पुष्कळ वेळा जग त्याच्या पुढं-पुढं करताना दिसतं. पण तिथंच एखादा कोणीतरी सायकलीवरून येतो, त्याचे कपडे फार मळालेले आहेत, त्याची फार परिस्थिती बिकट आहे. त्याच्याकडे तो फार फार वेगळ्या नजरेने पाहतो आणि हे ख्रिस्ती जगतामध्ये सुद्धा आहे पुष्कळ ठिकाणी. ख्रिस्ती जगतामध्ये अनेक लोकं अशाच प्रकारे वागताना दिसतात. लोकांचं रूप पाहून, लोकांचं लोकांचं वागणं पाहून आणि लोकांच्या पेहरावावर आणि लोकांची जी स्थिती आहे, त्याच्यावर लक्ष ठेवून लोकं वागताना दिसतात, नाही का? पण बायबल आपल्याला तशा प्रकारे नाही शिकवत. जर आपण पाहिलं तर जग आपली बाह्य ओळख, नाही का, आपली जी ओळख आहे त्या बाह्य गोष्टींवरून ठरवतं. आपल्याकडे किती नाही का रूपं आहेत किंवा पैसा आहे, आपल्याकडे कशी प्रतिष्ठा आहे, आपण कसे यशस्वी आहोत त्या जगामध्ये. ह्या सर्व गोष्टी ते पाहतं. पण तुम्हाला माहिती आहे का? सोनं जरी घेतलं तर पुष्कळदा ते नष्ट होऊन जाईल. पैसा सुद्धा येतो, जातो. प्रतिष्ठा सुद्धा एक काळ प्रतिष्ठा असते. तो कितीही मोठा मंत्री असला, तर ज्यावेळेस तो वयस्कर होतो आणि सर्व पदं आणि सर्व गोष्टी गेलेल्या असतात, त्यावेळेस पण आपल्याला पाहायला भेटतं, की तो जो सन्मान आहे पहिला, तो सन्मान पुन्हा येत नाही. पण ख्रिस्तामधील ओळख ही कधीच बदलत नाही. आणि ती ओळख काय माहितीये का तुम्हाला? इफिसकारास पत्रामध्ये पहिला अध्याय आणि वचन 3 ते 6 मध्ये पहा. वचन 3 मध्ये सांगितलेलं आहे, की देव पित्याने आपल्याला त्या स्वर्गातील सर्व आध्यात्मिक आशीर्वाद देऊन आशीर्वादित केलेलं आहे. कोणामध्ये? ख्रिस्तामध्ये आपल्याला आशीर्वादित केलेलं आहे. त्यातील पहिला आशीर्वाद काय आहे? मग तर वचन 4 आपल्याला सांगतं त्याने आपल्याला निवडलं. सगळ्यात पहिली गोष्ट निवडलं. बरं ही निवड कशी आहे? जगाच्या स्थापनेअगोदर त्याने पुढं भविष्यामध्ये मी कसा दिसणार होतो आणि काय दिसणार आहे आणि काय करणार आहे त्याच्याकडे पाहून नाही निवडलेलं. माझा अंशही नव्हता. माझं कोणत्याही प्रकारे नाव नव्हतं आणि माझं काहीच नव्हतं. कोणीच अस्तित्वात नसताना त्याच्या हृदयात मी आहे. बरोबर. त्याने निवडलेलं आहे. हे माझ्या कोणत्या कुवतीवर नाहीये, तर त्याच्या प्रिय पुत्रा ठायी त्याने निवडलं. त्याच्या स्वइच्छेने म्हटलेलं आहे. बरोबर. त्याच्यासमोर निर्दोष आणि पवित्र उभं राहावं. म्हणून त्याने आपल्याला त्याच्या समक्षेत उभं राहण्यासाठी त्याने निवडलेलं त्याच्या स्वसंकल्पाने निवडलेलं आहे. आणि एवढंच नाही, तर त्याचे स्वतःचे दत्तक होण्यासाठी त्याने पूर्वीच नेमलं होतं म्हटलेलं आहे. तर एवढंच नाही त्याने निवडलं, त्यासोबतच त्याने आपल्याला दत्तक घेतलेलं आहे. आता दत्तक घेणं जर तुम्ही पाहिलं, तर तुम्हाला माहिती आहे जर दत्तक घेण्यात येते एखाद्या मुलाला, तर त्याला सर्व तो वारसा हक्क द्यावा लागतो. बरोबर की नाही? जो इतर लेकरांना द्यायचा असतो. तर उदाहरणार्थ जर तुम्ही पाहिलं तर
विशेष करून एखादा एखादं 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 भिकारी, एखादा मुलगा आहे ज्याचं अनाथ मुलगा आहे, ज्याला कुणीच नाही आई वडील आणि ते रस्त्यावर फिरताना दिसत आहे, ज्याचं कुणीच नाही, ज्याची कोणत्याही प्रकारची त्याच्याकडे मालमत्ता आणि काहीच नाहीये. पण कोणीतरी येतं आणि ते त्याला आपल्या घरी घेऊन जातं. तो त्याचा मुलगा होतो नाही का? आणि मग त्याचा तो मुलगा असणं म्हणजे फक्त मुखाने कबूल करणंच नाही, तर सर्व गोष्टींचा तो वारीस होतो. त्याच्या सर्व गोष्टींचा तो वारीस होतो. तर ही किती अद्भुत दया आहे बघा, की जिथं कोणत्याही प्रकारे तो मुलगा पात्र नव्हता. तो रस्त्यावर फिरत होता. त्याचे आई-वडील नव्हते. त्याच्याकडे कोणत्याही प्रकारचं सौंदर्य नव्हतं त्या ठिकाणी. पूर्ण मळालेले कपडे आहेत आणि फार भयंकर बिकट अवस्था आहे. उन्हात राहावं लागत आहे, पावसात राहावं लागत आहे. खूप वेगवेगळ्या प्रकारची स्थिती आहे. पण कुणीतरी त्याला घेत आहे आणि सर्व वारसा हक्क त्याला देत आहे. तर मग हा किती मोठा आशीर्वाद आहे पहा. पुढे आपल्याला क्षमा मिळालेली आहे ख्रिस्तामध्ये. पुढचा आशीर्वाद काय बरं? ख्रिस्तामध्ये आपल्याला मिळालेला आहे. तो म्हणजे काय बरं? त्याच्या रक्ताद्वारे आपल्याला क्षमा मिळाली अद्भुत रीतीनं. आणि कशी मिळाली? त्यासाठी त्याने स्वतःचा देह अर्पिलेला आहे. आणि एवढंच नाही, तर आपण त्याचे प्रिय झालेलो आहोत. है ना? आपण त्याचे प्रिय झालेलो आहोत. आपण आता परके नाहीये आणि आपण स्वीकारले गेलेलो आहोत. तर हे किती किती महान आहे. आपली ओळख कुठे आहे बघा. बाह्य रीतीने कुठंच सांगितलेलं नाही. देवाने आपला पैसा पाहून आपल्याला निवडलेलं नाही. देवाने आपली सुंदरता पाहून आपल्याला निवडलेलं नाही. देवाने आपण किती ज्ञानी होतो म्हणून निवडलेलं नाहीये. उलट पाऊल म्हणतो, की अरे जे जगासाठी मूर्ख आणि जे जगासाठी अज्ञानी आणि जे दुर्बल अशांना देवाने निवडलं म्हणे. तरी किती अद्भुत गोष्ट आहे बघा. आपली ओळख ख्रिस्तामध्ये दडलेली आहे. आणि म्हणून ज्यावेळेस आपण आत्मसन्मानाबद्दल विचार करतो, तर याचं मूळ कुठे आहे? देवाशी आपलं जे नातं आहे, त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला भेटतं. पुढे प्रत्येक विश्वासणारा जो आहे, तो आता ख्रिस्ताच्या शरीराचा महत्वाचा भाग बनलेला आहे. जर तुम्ही करिंथ पत्र वाचलं, तर तिथं एक शरीर म्हणून मंडळीला दाखवलेलं आहे बघा. पहिले करिंथ आणि वचन 12 मध्ये. आणि तिथं खूप सुंदर वर्णन शरीराचं केलेलं आहे. शरीराचं उदाहरण घेऊन मंडळी कशी आहे आणि मंडळी कशी कार्य करते याचं उदाहरण खूप सुंदर दिलेलं आहे. आणि हे आपण एक विश्वासार्ह्या नात्याने समजून घ्यायला पाहिजे बघा. वचन 14 काय सांगतं? पहिले पत्र 12 अध्याय वचन 14. कारण शरीर म्हणजे एक अवयव असे नव्हे, तर अनेक अवयव असे आहे. सगळ्यात पहिली गोष्ट, फक्त एकच अवयव म्हणजे पूर्ण शरीर होत नाही. केवळ डोळाच जर पूर्ण शरीर असतं, तर त्याला काहीच अर्थ नाहीये. केवळ पायच जर पूर्ण शरीर आहे, तर त्याला काही अर्थ नाही. हे शरीर नाही होऊ शकणार आहे. तर शरीर कसं बनलेलं आहे? अनेक अवयवांना नी बनलेलं आहे. बरोबर की नाही? पूर्ण शरीर काय? ज्याला ज्याला डोळे आहेत, नाक, तोंड आहे, अ, पाय आहेत, हात आहेत. बरोबर की नाही? प्रत्येक अवयव आहे. आणि प्रत्येक अवयव आपापल्या परीने कार्य करताना दिसतो. आणि पौल जो आहे ना, खूप सुंदर रीतीने आता वर्णन करतो बघा वचन 15 मध्ये. जर पाय म्हणेल, मी हात नाही, म्हणून मी शरीराचा नाही, तर त्यावरून तो शरीराचा नाही असं होत नाही. पाहिलं का? म्हणजे इथे काय सांगत आहे तो माहितीये का? करिंथमध्ये अ, 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 जे मतभेद चालू होते, जी फूट पडत चाललेली होती, ती फूट जी पडत होती ती कशामुळं? उच्च आणि नीचपणामुळं. आत्मसन्मानाचाच भाग होता. त्यांच्यामध्ये खूप चांगले बोलणारे पण होते. एवढंच नाही तर कोणी म्हणायचं मी पौलाचा, मी अपोल्लोसाचा. त्यांच्यामध्ये गट पडायला लागलेले होते. पण पौल काय म्हणत आहे बघा, जर म्हणे शरीराचं जर असं झालं, की जर हात म्हटला, की मी शरीराचा नाही, है ना? किंवा पाय म्हटला, की मी हात नाही म्हणून मी शरीराचा नाही, तर मग त्यावरून तो शरीराचा नाही असं होत नाही म्हणे. शरीराचा तो भागच आहे. पण ज्यावेळेस आपण मग तो प्रत्येक अवयवाबद्दल तशाच प्रकारे बोलतो. तर मग काय म्हटलेलं वचन 18 मध्ये, तर देवाने आपल्या इच्छेप्रमाणे शरीरामध्ये प्रत्येक अवयव लावून ठेवलाय. प्रत्येक अवयव लावून ठेवलेला आहे आणि सर्व मिळून एकच अवयव असते, तर शरीर कोठे असते म्हटलेलं आहे. तर मग अवयव पुष्कळ असून एक शरीर आहे, असे आहे. डोळ्याला हताश म्हणता येत नाही, की मला तुझी गरज नाही.
तसेच मस्तकाला, पायांना म्हणता येत नाही की मला तुमची गरज नाही. पहा किती सुंदर उदाहरण देत आहे पॉल. मंडळीचं कार्य कसं चालतं बघा. तो म्हणतो इतकेच नव्हे तर शरीराचे जे अवयव विशेष आवश्यकता दिसतात तेही आवश्यक आहेत. शरीराची जी अंगे कमी योग्यतेची असे आपण मानतो त्यांना आपण पांघरून घालून विशेष मान देतो, पाहिलं? आणि आपल्या कुरूप अंगास सुरूपता मिळते म्हटलेलं आहे, पाहिलं का? शरीराचा एक देखील अंग कमी योग्यतेचा नाहीये. आणि किती सुंदर रीतीने तो ते उदाहरण घेऊन बोलत आहे. अगदी तो म्हणतो की जी जी अंगे कमी योग्यतेची आहेत असे आपण मानतो, त्यांना आपण पांघरून घेतो, विशेष मान देतो आणि आपल्या कुरूप अंगात सुद्धा आपल्याला सुरूपता मिळते म्हटलेलं आहे. आपल्या सुरूप अंगांना वचन 24 पहा, अशी सुरूप अंगांना अशी गरज नाही, जे उणे आहेत त्यांना विशेष मान मिळावा अशा रीतीने देवाने शरीर जुळवले आहे. अशासाठी की शरीरात फूट नसावी, तर अवयवांनी एकमेकांची सारखीच काय घ्यावी? काळजी घ्यावी म्हटलेले, पाहिलं? जर आपल्या पायाच्या अगदी बोटाला ठेच लागली, तर अगदी आपल्या मेंदूपर्यंत, आपल्याला डोक्यापर्यंत वेदना होतात. बरोबर की नाही? तर हेच आपल्याला पाहायला भेटतं. मग तशाच प्रकारे आता तो काय करतो? मंडळीकडे वळतो आणि तो म्हणतो, की पहा तुम्ही ख्रिस्ताचे शरीर आहात आणि प्रत्येक अवयव त्याने रचलेला आहे. आणि मग तो आता पुढे वर्णन करतो, की प्रत्येक अवयव जसं वेगवेगळ्या प्रकारे कार्य करतं. हाताचं कार्य वेगळं आहे, डोळ्याचं कार्य वेगळं आहे, पायाचं कार्य वेगळं आहे. तशाच प्रकारे देवाने मंडळीमध्ये प्रत्येकाला उभं केलेलं आहे. आणि जेव्हा प्रत्येक अंग आपापल्या जागी कार्य करतं, तेव्हा ते शरीरासाठी सुदृढ करणारं ठरतं. बरोबर की नाही? तशाच प्रकारे मंडळीमध्ये जे काही देवाने दिलेल्या जबाबदाऱ्या आहेत प्रत्येकाला, मग ती कृपादानांप्रमाणे म्हटलेलं आहे. तर मग त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे एक दान देतो, कोणी उदारपणा दाखवितं, बोध करतं, त्यानंतर पाहुणचार करणारा आहे, मंडळीची व्यवस्था पाहणारे आहेत. त्यामध्ये मग शिक्षक, पाळक शिक्षक आहे, सुवार्तिक आहे आणि आपल्याला पाहायला भेटतं की प्रत्येकाला वेगवेगळ्या जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत. बोध करणारे आहेत एकमेकांना. तर मग ह्याबद्दल विचार करत असताना ही किती महान गोष्ट आहे की एक विश्वासणाऱ्याचा आत्मसन्मान हे दाखवणार आहे की आपण ख्रिस्तामध्ये जोडल्या गेलेलो आणि आपल्याला देणगी देण्यात आलेली आहे प्रत्येकाला. प्रत्येकाला कोणती ना कोणती सेवा सोपवलेली आहे. प्रत्येकालाच पुलपिटची सेवा नाही दिलेली किंवा प्रत्येकालाच एक वेगळी कार्य नाही दिलेली आहे. म्हणून ज्याला जी सेवा दिलेली आहे ती त्याने विश्वासाने पूर्ण करायला पाहिजे. ज्याला पुलपिटची सेवा नाही त्याने बळच तिकडे घुसू नये. बरोबर की नाही? किंवा ज्याला जे काही देवाने दिलेलं आहे त्या परिमाणाने त्याने कार्य करायला शिकायला पाहिजे. जेणेकरून जी मंडळी आहे ती सुदृढ होते आणि देवाला गौरव मिळतो. आणि म्हणूनच अ, मग आपण म्हणू शकतो की नाही का, की मी फार काही करू शकत नाही, मी लहान आहे. पण जर आपण देवाच्या राज्यामध्ये अगदी लहानातली लहान सेवा करणारे जरी असू, अगदी झाडू मारणारे पासून तर अगदी पुलपीटवर उभा राहणारा प्रत्येक व्यक्ती अगदी देव त्याच नजरेने पाहतो आणि प्रत्येक व्यक्ती अगदी विश्वसनीयतेने काम करताना दिसतो. तर तिथं खरंच की किती किती मौल्यवान ती सेवा आहे ते आपल्याला पाहायला भेटते. पुढे पुढे येत असताना आता ज्यावेळेस आत्मसन्मानाबद्दल आपण पाहतो, तर आणखी एक गोष्ट म्हणजे काय, की ख्रिस्तामध्ये कुणी श्रेष्ठ आणि कनिष्ठ नाही. कारण गलती 3:26 ते 29 मध्ये पहा, कारण तुम्ही सर्व ख्रिस्त येशूवरील विश्वासाच्या द्वारे देवाचे पुत्र आहात. कारण स्वतःमधील जितक्यांचा ख्रिस्तामध्ये बाप्तिस्मा झालाय तितक्यांनी ख्रिस्ताला परिधान केले आहे. मग यहुदी व हेलेनी, गुलाम व स्वतंत्र, पुरुष व स्त्री हा भेदच नाही म्हटलेला आहे. कारण तुम्ही सर्वजण ख्रिस्त येशूच्या ठायी एकच आहात. आता तारणाच्या कार्याबद्दल इथं बोलत आहे बघा. भूमिकेबद्दल बोलत नाही. ख्रिस्तामध्ये मिळालेल्या तारणाबद्दल सांगितलेलं आहे. तर हे तारण स्त्री, पुरुष, वॉरंटीत आहे ना. स्वतंत्र 3 महिने पण होईल अजून. आणि आणि रात्रभर सगळ्यांसाठी चार्जिंग लावू नका ना. लावले अ, अ, सगळ्यांसाठी अगदी देव समान रीतीने पाहतो. हे तारण स्त्री, पुरुष सर्वांसाठी अगदी समान आहे. तेच आपल्याला इथं पाहायला भेटतं. तुम्ही ख्रिस्ताचे आहात आणि तर अब्राहमाचे संतान आणि अभिवचनानुसार वारस सुद्धा आहात म्हटलेलं आहे.
तर तारणाच्या बाबतीत त्या वधस्तंभाच्या पायथ्याशी सर्व समान आहे. श्रीमंत, गरीब, शिक्षित, अशिक्षित आणि सर्वजण कृपेने तारलेले आहेत, नाही का? आणि म्हणून ज्यावेळेस आपण ह्या गोष्टी समजून घेतो, तर मग इथं कुणीही स्वतःला मोठं समजू शकणार नाही आणि कोणी स्वतः इतरांना किंवा स्वतःला कमी लेखणार नाही. कारण ख्रिस्तामध्ये आपण समान आहोत. आपल्याला एकाच तारणाऱ्याच्याद्वारे तारण मिळालेलं आहे. म्हणूनच यहोदा सामायिक तारण म्हणतो, नाही का? म्हणजे काय बरं? प्रेषित सुद्धा ज्या कृपेने तारले गेले, त्याच कृपेने आपण तारले गेलेलो आहोत. प्रेषितांचा तारणारा जो आहे, तोच आपला तारणारा आहे. नाही का? प्रेषितांना झाले ज्या आत्म्यात बाप्तिस्मा मिळाला, त्याच आत्म्यात आपल्याला सुद्धा बाप्तिस्मा मिळालेला आहे. त्यानंतर देव आमच्या दुर्बलतांसही आमचा उपयोग करून घेतो. निर्गम 4 आणि 10 ते 12 मध्ये आपल्याला पाहायला भेटतं, जिथं मोशे देवाला म्हणतो, की प्रभू, मी बोलका नाहीये, पूर्वीही नव्हतो आणि तू आपल्या दासाशी बोललास तेव्हापासूनही नाही. मी तर मुखाचा जळ आणि जिभेचाही जळ आहे. तेव्हा परमेश्वर त्याला म्हणाला, मनुष्याचे तोंड कोणी केले आहे? मनुष्याला मुका, बहिरा, डोळस किंवा आंधळा कोण करतो? मी परमेश्वरच की नाही? तर आता जा, मी तुझ्या मुखात सहाय्य होईन आणि तू काय बोलायचे ते मी शिकवीन म्हटलेलं आहे. स्तोत्र 139 मध्ये सुद्धा आपल्याला तेच पाहायला भेटतं. मोशे म्हणत होता, की मी कमकुवत आहे बोलण्यामध्ये, पण देव म्हणतो, की मी तुझ्या सोबत आहे. देव परिपूर्ण असे लोकांचा नाही उपयोग करत नेहमीच. तर तो अपूर्ण, जे अशक्त, कमजोर आहेत, जे अगदी तुटलेले हृदयाचे दिसतात, नाही का? आणि अगदी जगासाठी आपल्याला पाहायला भेटतं, जरी ते अडखळ असे दिसतात, परंतु देव तशांचाच उपयोग करतो. कोरिन्थीय पत्रामध्ये पाऊल तेच म्हणतो, की जे ज्ञानी आहेत त्यांना लाजवण्यासाठी देव अशा प्रकारे दुर्बलांचा आणि अज्ञानांचा पण उपयोग करून घेतो. आणि म्हणून मग तो म्हणतो, की इतरांसाठी जो मूर्खपणाचा संदेश आहे, तोच तारण पावणाऱ्यांसाठी किती सामर्थ्य देणारा आहे. आणि तो संदेश काय? ख्रिस्तावर, वधस्तंभावर केलेला ख्रिस्त किती अद्भुत आहे. त्यानंतर पुढची बाब आत्मसन्मानाबद्दल शिकत असताना आपल्याला हे समजणं गरजेचं आहे, की सर्व विश्वासणारे जे आहेत ते सत्कृत्यांसाठी निर्माण त्यांना करण्यात आलेले आहेत, तारले गेलेले आहेत. कारण इफिसकारास पत्र अध्याय 2 मध्ये आपण फक्त पहिले 2 वचनं वाचतो, नाही का? की केवळ कृपेने विश्वासाच्या द्वारे तुमचं तारण झालेलं आहे. हे तुमच्या हातून झालं असं नाही. तर हे देवाचं दान आहे. तिथं आपण वाचतो आणि तिथंच थांबतो. पण वचन 10 काय सांगतं? की तुम्ही सत्कृत्य करावीत म्हणून ख्रिस्त येशूच्या ठायी निर्माण केलेले असे त्याचे हस्तकृत्य आहात. ती सत्कृत्य आचरत आपण आपला आयुष्यक्रम चालवावा म्हणून देवाने ती पूर्वी योजून ठेवलेलं आहे. आपलं तारण हे कृत्यांनी झालेलं नाही आपल्या स्वतःच्या. पण एक तारलेला व्यक्ती जो आहे, तो सत्कृत्य करतो आपल्याला पाहायला भेटतं. तर याचा अर्थ काय आहे? सगळ्यात अगोदर काय बरं, आपण कृपा पावलेले लोक आहोत. आपल्याला त्याच्या कृपेने अद्भुत ती सुवार्ता आपल्यापर्यंत आलेली आहे. त्या सुवार्तेच्या द्वारे देवाने आपल्या हृदयात तो विश्वास निर्माण केलेला आहे. पश्चातापी हृदय आपल्याला दिलेला आहे. आणि याकूब म्हणतो, की तो विश्वास हा व्यर्थ नाही. तो विश्वास हा एकटा नाहीये. तर तो कृतिशील आहे. कारण ही कृपा आपल्याला सहाय्य करते, की आपण फळ द्यावं आणि हे फळ देवाचा आत्मा आपल्या हृदयामध्ये उत्पन्न करतो. तर ही किती अद्भुत गोष्ट आहे, की बघा, की देव स्वतः तारण देतो आणि आपल्यामध्ये ती फळं उत्पन्न करणारा आहे. त्यानंतर आणखी महत्वाची गोष्ट जी आहे, जी एक विश्वासणारा म्हणून आपण समजून घेणं गरजेचं आहे, ते म्हणजे काय? की स्वतःला उच्च किंवा नीच समजू नका. आता इथं दुसऱ्या बाजूने अगोदरही आपण पाहिलं, पण इथं दुसऱ्या रीतीने शिकवण्यात आलेलं आहे. कारण रोम 12:3 ते 8 आणि विशेष करून फिलिप्पे 2:3 मध्ये जर आपण पाहिलं, तर तट पाडण्याच्या अथवा पोकळ डौल मिरवण्याच्या बुद्धीने काहीही करू नका. तर लीनतेने एकमेकांना आपल्यापेक्षा श्रेष्ठ माना. काय होतं आपला आपला आत्मसन्मान, आपला स्वाभिमान जो आहे, तो काय म्हणतो, की मी श्रेष्ठ आहे. पुष्कळ वेळा निराशा ती काय म्हणत आहे, की मी काहीच नाही. पण आपल्याला माहित आहे वचनामध्ये प्रगट झालेली सुवार्ता हे आपल्याला काय सांगते, की मी पापी आहे, पण ख्रिस्तामध्ये मी प्रिय आहे. किती अद्भुत ही गोष्ट आहे.
मग आत्मसन्मानाबद्दल विचार करत असताना आपण या सर्व गोष्टी पाहिलेल्या आहेत. बायबल आपल्याला काय शिकवितं? सगळ्यात अगोदर देवाबद्दल योग्य ओळख. ख्रिस्तामध्ये आपण कोण आहात? नम्रतेने आपण जगायला पाहिजे. आणि विश्वासणारा म्हणून आपण देवाच्या दृष्टीने मौल्यवान आहात. त्यानंतर विशेष करून आपण शिकलो, की आपलं जे आत्मसन्मानाचं मूळ आहे, ते देवाशी असलेलं जे नातं आहे त्याच्याशी आहे. आणि प्रत्येक विश्वासणारा ख्रिस्ताच्या शरीराचा भाग आहे. आपण शिकलेलो आहे. कोणीच श्रेष्ठ आणि कनिष्ठ असं नाहीये देवाच्या राज्यामध्ये. आणि एवढंच नाही, तर देव जे दुर्बल आहे त्यांचा तो उपयोग करून घेतो. सर्व विश्वासणारे आपल्याला कशासाठी घडवलेलं आहे? आपण सत्कर्म करावं त्यासाठी आपल्याला निर्माण केलेलं आहे. आणि आपल्यामध्ये आपण कधीच असं कोणालाही उच्च आणि नीच असं समजू नये. आपण पुष्कळ वेळा स्वतःला काय करतो बरं, कमी लेखतो पुष्कळदा. अरे, मी किती वाईट, मी किती कमी आहे. नक्कीच ख्रिस्तामध्ये आपण पाहतो स्वतःची अवस्था. पण आपण निराश होऊन जातो नाही का? पुष्कळ वेळा आपण दुसऱ्याला पण नीच लेखतो. पण हे सुद्धा चुकीचं आहे. आणि म्हणून या सर्व गोष्टी शिकल्यानंतर आता विश्वासणारा म्हणून आता आपण काय केलं पाहिजे? तर सगळ्यात पहिलं, देवाचं मूल म्हणून आपण आपली किंमत ओळखून घेतली पाहिजे. योहान 1:12 आणि 13 मध्ये सांगितलं, जितक्याने त्याचा स्वीकार केला, तितक्यांना त्याची मुलं होण्याचा त्याने अधिकार दिलेला आहे. किती अद्भुत आहे. आता आपण अनाथ नाहीये, आपण नाकारलेले नाहीये. तुम्ही देवाचं मूल आहात. आणि नेहमी याची आठवण करा. जेव्हा तुम्ही स्वतःला अनाथ समजता, जेव्हा तुम्ही स्वतःला निराश समजता, जेव्हा तुम्ही भयंकर असे ग्रस्त अवस्थेमध्ये आहात आणि वेदनेतून जातात, तेव्हा तेव्हा तुम्ही नेहमी, नेहमी त्या देवाकडे पहा. आणि आणि हीच हीच विनंती करा, की प्रभू, तू आम्हाला सहाय्य कर. तुझं आम्ही मूल आहोत याची नेहमी आम्ही जाणीव ठेवावी. पुढे अ, अ, फिलिप्पे 2, 3 आणि 4 नुसार जसं आता आपण वाचलेलं आहे, की आपण एकमेकांना वर प्रेम करायला शिकावं. आपण क्षमाशील असावं. कधी दुसऱ्याला खाली आपण तुच्छ लेखू नये, नाही का? तर आत्मसन्मान जो आहे, तो काय आहे? योग्य आत्मसन्मान हा स्वतःभोवती नाही फिरत, तर आपल्याला तो प्रेमामध्ये पाहायला भेटतो. इतरांची सेवा करताना आपल्याला दिसतो आणि इतरांना मदत करताना आपल्याला दिसतो. त्यानंतर स्वतःचा जो अभिमान आहे, त्याला विरोध करायला शिका. पहिले पेत्र 5 आणि वचन 5 आणि 6 मध्ये. तसेच तरुणांनो, वडिलांच्या अधीन राहा. तुम्ही सर्वजण एकमेकांची सेवा करण्यासाठी नम्रतारूपी कमरबंद बांधा. कारण देव गर्विष्ठांना विरोध करतो आणि लीनांवर कृपा करतो. सर्वसामान्य बोध पुढे म्हटलेला आहे, की म्हणून देवाच्या पराक्रमी हाताखाली लीन व्हा. यासाठी की त्याने योग्य वेळी तुम्हाला काय करावं? उंच करावं. देवाला अभिमान करणाऱ्या लोकांचा भयंकर राग आहे. पण खऱ्या रीतीने आपल्याला माहित आहे, की हा गर्व आणि अभिमान आपल्या आत्म्याचा शत्रू आहे मोठा. आणि म्हणून त्याचा विरोध करा. नेहमी नम्र होण्यासाठी देवाच्या हाती पडा. अ, आणि मग चौथी बाब काय बरं? कमीपणाच्या भावनांना राज्य करू देऊ नका आपल्यामध्ये. कारण दुसरे करीन 3, 4 ते 6 मध्ये पहा, आम्हाला ख्रिस्ताच्या द्वारे देवासंबंधी असा भरोसा आहे, की आम्ही स्वतः कोणतीही गोष्ट आपण होऊनच ठरवण्यास समर्थ आहोत असे नव्हे, तर आमच्या अंगची पात्रता देवाकडून आलेली आहे. आपली योग्यता स्वतःमध्ये नाही, तर ती देवापासून येते. आपण समर्थ आहोत, कारण देव समर्थ आहे, नाही का? त्याच्यामुळे तो आपल्याला सामर्थ्य पुरवणार आहे. एवढंच नाही, तर 5वी बाब काय बरं? इतरांना स्वीकारा. रोम 15:7 नुसार, म्हणून देवाच्या गौरवाकरिता ख्रिस्ताने तुमचा आमचा स्वीकार केला, तसा तुम्हीही एकमेकांचा स्वीकार करा. जसे ख्रिस्ताने तुम्हाला स्वीकारलेला आहे. किती अद्भुत आहे ना? तसे इतरांना स्वीकारा, इतरांना क्षमा करा. त्यानंतर तुलना करू नका. चौथं, 6वी बाब आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे शेवटी येत असताना. तुलना करू नका. रोम 14:1 ते 5 मध्ये जो विश्वासामध्ये दुर्बळ आहे, त्याला जवळ करा. पण शंका-कुशंकाचा निर्णय लावण्याकरिता करू नका. एखाद्याचा विश्वास असा असतो, की त्याला कसलेही खाद्य चालते, परंतु दुर्बळ शाकभाजीच खातो, नाही का? पण पौल इथं काय बोलत आहे बघा. एखादा एखादा अशक्त विश्वासणारा आहे.
आणि त्या अशक्त विश्वासणाऱ्यासमोर तुम्ही अशा प्रकारे वागू नका की ज्यामुळं तो डगमगेल. त्याला तुच्छ मानू नका. त्याला त्याचा त्याचा मत्सर करू नका. त्याच्या त्याच्या समोर स्वतःला फार अभिमानी समजू नका, की मी इतका वर्षाचा ख्रिस्ती आहे आणि तू इतका कमी आहे. मला इतकं माहीत आहे बायबलचं ज्ञान आणि तुला काहीच नाही. अशा प्रकारे कधीच करू नका. कारण ही फार भयंकर गोष्ट आहे. देवाच्या हाती आपण पडणं गरजेचं आहे. कारण देवाची योजना प्रत्येकासाठी वेगळी आहे. देव प्रत्येकाला योग्य वेळी त्याच्या वचनात वाढवतो, स्थिर करतो. कारण देवाच्या राज्यात प्रत्येक व्यक्ती तो देव एकाच नजरेने पाहतो. आणि पुढील बाब म्हणजे काय? की ख्रिस्तामध्ये विसावा घ्या. 3 ते 8 मध्ये काय सांगितलेलं? हे वचन विश्वसनीय आहे आणि तू ह्या गोष्टींविषयी खात्रीने सांगत असावे अशी माझी इच्छा आहे. यासाठी की ज्यांनी देवावर विश्वास ठेवला आहे, त्यांनी चांगली कृत्य करण्याचे मनावर घ्यावे. या गोष्टी माणसांसाठी चांगल्या व हितकारक आहेत. पूर्वी आपण भरकटलेले होतो, पापी होतो, हरवलेलो होतो. पण आता आपण क्षमा मिळालेले आहोत, नवे केलेले आहोत आणि वारसदार आपण झालेलो आहोत. आणि म्हणून आपण त्याच्या हाती पडणं गरजेचं आहे. तर किती अद्भुत हा विषय आहे बघा, आत्मसन्मानाबद्दल शिकत असताना. आपण ख्रिस्तामध्ये कोण आहोत, देवामध्ये आपली ओळख काय आहे, हे आपण ज्यावेळेस समजून घेतो, तर खऱ्या रीतीने आपण अ, हा विषय समजून घेऊ शकू. म्हणून आपण देवाला विनंती करू की प्रभू तू आम्हाला सहाय्य कर हे समजून घेण्यासाठी आणि तुझं गौरव आमच्या जीवनात असू दे. आपण प्रार्थना करू. प्रभू आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद